तर एक महत्त्वाची बातमी, कोकाटें संदर्भातला जो निर्णय आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच घेतला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे। आताची महत्त्वाची बातमी, कोकाटें संदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच घेतला जाणार आहे। अजित पवारांनी कोकाटेंवर नाराजी व्यक्त केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, कोकाटे आणि अजित पवार यांची 45 मिनिटं बैठक झालेली आहे। यामध्ये अजित पवारांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे, मात्र जो निर्णय आहे तो मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच घेतला जाणार आहे असं कळतंय। नक्की श्वेता, जी बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये होणार होती ती बैठक पार पडलेली आहे। मात्र या बैठकीनंतर अजूनही हा प्रश्न अनुत्तरित आहे की मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती नक्की काय कारवाई केली जाणार। 45 मिनिटं खरं तर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। या बैठकीदरम्यान, या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आणि सोबतच एक पक्षप्रमुख म्हणून माणिकराव कोकाटे यांना झापल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। तुम्ही केलेल्या वक्तव्यामुळे किंवा तुम्ही सतत वागत असलेल्या तुमच्या वागणुकीमुळे कुठेतरी सरकार अडचणीत वारंवार येते असं त्यांनी बोलून दाखवलं। मात्र त्यांच्यावरती सरकार म्हणून काय नक्की कारवाई केली जाणार हे अजूनही याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत हे सगळे जे मंत्री होते, जे प्री कॅबिनेटसाठी अजित पवारांच्या दालनामध्ये उपस्थित होते, ते सगळे बाहेर आले। सोबतच माणिकराव कोकाटे सुद्धा बाहेर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र कोणतेही काही भाष्य न करता ते थेट कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे तुर्तास तरी म्हणजे या बैठकीमध्ये कुठेही अजित पवार किंवा त्यांच्यामध्ये राजीनाम्यासंदर्भात काय नक्की चर्चा झाली याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता नाहीये। कारण आता माणिकराव कोकाटे हे सध्या मंत्री म्हणून कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्या चर्चेदरम्यान अजित पवारांनी म्हटलेलं होतं की माध्यमांशी बोलत असताना कुठेतरी भान ठेवलं पाहिजे आणि त्याला उत्तर म्हणून, एक प्रत्युत्तर म्हणून आश्वासन दिलेलं माणिकराव कोकाटे यांनी की कुठेही माझ्याकडनं आता वादग्रस्त वक्तव्य किंवा तशी वक्तव्य केली जाणार नाही। आणि त्यालाच आपण बघितलं तर आता बाहेर आल्यानंतर माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता कोकाटे थेट कॅबिनेट बैठकीला रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या तरी हे दिसते की आता माणिकराव कोकाटे यांच्यावरती सरकार म्हणून जी काही कारवाई केली जाणार ती कॅबिनेटमध्ये त्यावरती काही चर्चा होते का आणि त्यानंतरच याबाबत जी स्पष्टता आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। सध्या तरी त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली, त्यांचे कान टोचण्यात आले, त्यांना झापलं अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना। मात्र काय त्यांच्यावरती कारवाई केली जाणार हे अजूनही स्पष्ट नाही। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या संदर्भात काही चर्चा होते का। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नक्की काय सीमा, मी आपल्याला थोडंसं थांबवते। उदय सामंत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात। माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री आहेत, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत। शिवसेनेनं आपली भूमिका शेतकऱ्यांबद्दलची स्पष्ट केलेली आहे की शेतकऱ्यांचा अपमान होईल, सरकारचा अपमान होईल आणि शेतकऱ्यांना अपमानास्पद काही ऐकायला मिळेल अशा कुठच्याही गोष्टीचं, कुठच्याही वाक्याचं आणि कोणाच्याही वक्तव्याचं शिवसेना समर्थन करत नाही। ही शिंदेसाहेबांची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेब जातात त्या ठिकाणी बळीराजा सुखावला पाहिजे हीच प्रार्थना करतात। परंतु कोकाटेंच्या बाबतीतला जो निर्णय आहे हे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब घेतील।